कर्नाटक सरकारने लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम ऐवजी पुन्हा मतपत्रिका वापरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभा आणि विधान परिषदेत कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज विधेयक 2026 मंजूर केले। ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खरगे यांनी ईव्हीएमवरील वाढत्या अविश्वासामुळे आणि तांत्रिक त्रुटींच्या शक्यतेमुळे हा बदल केल्याचं स्पष्ट केलं। त्यांनी अमेरिका, ब्रिटन आणि जपान सारख्या विकसित देशांचं उदाहरण देत मतपत्रिकेचं समर्थन केलं। विरोधी पक्ष भाजपने या निर्णयाचा कडाडून विरोध केला असून काँग्रेस राज्याला पुन्हा पाषाण युगात नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला। ईव्हीएमची सुरुवात राजीव गांधींच्या काळात झाली असताना आता त्यास विरोध करणं चुकीचं असल्याचं आर अशोक यांनी म्हटलं। मात्र सरकारने मतदार यादीतील फेरफार रोखण्यासाठी आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी हे विधेयक आवश्यक असल्याचं सांगितलं। या नवीन कायद्यामुळे आता जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर अनिवार्य होणार आहे।